आजच्या गोष्टीचे नाव आहे थोर ऋषी वाल्मिकी. प्राचीन काळातील गोष्ट आहे. एक खूप मोठे घनदाट अरण्य होते. त्या अरण्याच्या बाहेर एक छोटेसे गाव होते. त्या गावातील लोक शेती, मोलमजुरी करून आपले पोट भरत असत. त्याच गावात वाल्या कोळी नावाचा एक तरुण राहत होता. त्याला मात्र काहीच कामधंदा येत नसे. त्यामुळे आपल्या पत्नी आणि मुलांचे पोट कसे भरावे हा प्रश्न त्याच्यापुढे नेहमी यायचा. वाल्या तरुण होता. त्याच्या अंगात शक्ती होती, पण कष्ट करून पोट भरण्याची त्याची अजिबात तयारी नव्हती. अशा परिस्थितीत आपल्या कुटुंबाच्या पोटापाण्यासाठी त्याने वाटमारीचा धंदा स्वीकारला होता. वाल्या कोळी दररोज भल्या पहाटे कुऱ्हाड घेऊन घनदाट अरण्यात जाऊन लपून बसत असे. त्या अरण्यातून एक वाट गावाकडे जात होती. त्या वाटेने अनेक वाटसरू रोज ये जा करत असत. त्या वाटसरूंपैकी श्रीमंत वाटसरूंना तो अडवत असे. त्यांच्या जवळचे धन लुटून त्यांना ठार मारत असे. प्रवाशांचे मृत शरीर हिंस्र श्वापदांना खायला घालत असे. वाल्या कोळीने रानात एक रांजण लपवून ठेवला होता. त्याचा एक नियम होता की एखाद्या प्रवाशाला त्याने ठार केले की तो एक खडा रानात टाकत असे. वाल्या कोळीचा हा वाटमारीचा धंदा वर्षानुवर्षे चालला होता. खड्यांनी 3 रांजण काठोकाठ भरले होते. एके दिवशी काय झाले की वाल्या कोळी लपून बसला होता. त्या रानवाटेने नारद मुनी नारायण नारायण असा जप करत चालले होते. आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे वाल्या कोळीने त्यांची वाट अडवली. त्यांच्या अंगावर कुऱ्हाड उगारत वाल्या कोळी मोठ्याने ओरडला. नारद मुनींना दरडावून तो म्हणाला, खबरदार, एक पाऊल पुढे टाकाल तर याद राखा, तुमच्याजवळ जे काही सोने नाणे असेल ते मुकाट्याने माझ्या हवाली करा. माझ्या तावडीतून कोणीच वाचू शकत नाही. नारद मुनी दचकून जागीच उभे राहिले. त्यांना हा प्रकार नवाच होता. नारद मुनी म्हणजे ब्रह्मदेवाचे सुपुत्र, अतिशय बुद्धिमान, हजरजबाबी, वेदशास्त्र पुराणांचे महान ज्ञानी. तिन्ही लोकात कुठेही संचार करण्याची त्यांना परवानगी होती. भगवान विष्णू अर्थात भगवान नारायणांचे ते परमभक्त होते. वाल्या कोळीने त्यांना ओळखले नाही. मात्र ते त्रिकाल ज्ञानी असल्यामुळे वाल्या कोळीचा सर्व इतिहास त्यांनी अंतर्ज्ञानाने लगेच ओळखला. पण वर करणी तसे न दाखवता त्यांनी खोटे खोटे घाबरत वाल्या कोळीला विचारले, कोण रे बाबा तू? आणि असा रानावनात काय करतो आहेस? माझी वाट जर तू पैसे, सोने नाणे मिळवण्यासाठी अडवली असेल तर मी तुला अगदी स्पष्टच सांगतो की माझ्याजवळ विणा आणि चिपऱ्या याशिवाय दुसरे काहीही नाही. त्यावर संतापून वाल्या कोळी नारद मुनींना म्हणाला, हे बघ, तुझ्यासारखे खोटारडे मी अनेक बघितले आहेत. आपले धन लपवून ठेवतात आणि माझ्याजवळ काहीच नाही असे खोटे सांगतात. हे बघ, मी वाल्या कोळी आहे. वाटमारीचा माझा धंदा आहे. आता समजले? चल, आता मुकाट्याने धन बाहेर काढ आणि मरायला तयार हो. त्यावर हसून नारद मुनी म्हणाले, अरे बाबा, खरेच माझ्याकडे तुला द्यायला काहीच नाही. पण मला एक सांग, तू तर खूप चांगला माणूस दिसतो आहेस, पण तू हा वाटमारीचा धंदा का करतोस? हा धंदा करून तुझा काय फायदा? तुला कशाला हवी ही चौकशी? पण तरी सांगतो, हा वाटमारीचा धंदा मी माझ्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी करतो आहे. या धंद्यावरच आमचे गुजराण चालते. एक माणसाला मारले की मी एक खडा रानात टाकतो. असे 3 रांजण भरले आहे. आता तुला मारून सुद्धा मी एक खडा रानात टाकणार आहे. मला बोलण्यात गुंतवू नकोस. चल, धन काढ आणि मरायला तयार हो. वाल्या कोळी म्हणाला, तुला मला मारायची इच्छा आहे ना? मग मार, पण माझ्या एका प्रश्नाचे उत्तर दे. तू जे हे एवढे मोठे पाप केले आहेस, हजारो लोकांचे प्राण घेतले आहेस, तुझ्या या पापात तुझ्या घरातले लोक सहभागी आहेत का? नारद मुनी म्हणाले,
मी माझ्या घरच्या लोकांसाठीच हा धंदा करतो आहे. त्याचा फायदा सारेजण घेतात, मग तेही माझ्या पापात सहभागी असतीलच, वाल्या कोळी म्हणाला. नारायण नारायण, म्हणजे असे तुला वाटते आहे, पण हे काही खरे उत्तर नाही. मी तुझी इथेच वाट पाहतो, पण तू एकदा घरी जाऊन विचारून खात्री करून घे. जर ते पापात भागीदार नसतील तर तू ते पाप कसे फेडशील याचाही विचार कर, नारद मुनी म्हणाले. नारद मुनींचे ते बोलणे ऐकून वाल्या कोळी विचारात पडला. नारदांना तिथेच झाडाला बांधून तो तातडीने आपल्या घरी गेला. आपल्या पत्नीला आणि मुलांना जवळ बोलावून त्याने विचारले, मी तुमच्या उदरनिर्वाहासाठी लूटमारीचा धंदा करतो. ते करताना मला माणसांना मारावेही लागते. तेव्हा माझ्या या पापात तुम्ही वाटेकरी आहात ना? पत्नी आणि मुलांनी त्याच्या या प्रश्नाला नकारात्मक उत्तर दिले. ते म्हणाले, तुमच्या पाप कर्मात आमचा वाटा नाही. आमचे पोट भरण्यासाठी तुम्ही गुन्हा करा किंवा लोकांना मारा असे आम्ही कधीच सांगितले नव्हते. त्यांना मारून जे पाप लागेल त्याची फळे तुम्हीच भोगा. आपल्या पत्नी मुलांचे ते उद्गार ऐकून वाल्या कोळी चकित झाला. त्याला फार वाईट वाटले. ज्या पत्नी आणि मुलांच्या उदरनिर्वाहासाठी आपण एवढी वर्षे वाटमारी केली, मनुष्य हत्येचे घोर पाप केले, त्या कर्मात पापाचे वाटेकरी व्हायला कुणीही तयार नव्हते. हे बघून त्याला अतीव दुःख झाले. आत्मग्लानीने त्याला रडू कोसळले. वाल्या कोळी रडत रडत धावतच रानात नारद मुनींकडे गेला. त्यांच्या पायावर डोके ठेवून ढसाढसा रडू लागला. हात जोडून त्यांची माफी मागू लागला. रडताना म्हणू लागला, महाराज, मला माफ करा. आपण खरोखरच महान आहात. आपण माझ्या अपराधाची मला जाणीव करून दिली. माझे डोळे उघडले. महाराज, माझ्या दुष्कृत्यामुळे मी लज्जित झालो आहे. माझे पाप मी कसे फेडू, मला मार्ग दाखवा. माझा उद्धार करा. वाल्याच्या दोन्ही खांद्यांना धरून उठवत नारद मुनी म्हणाले, वाल्या, उठ. अरे, पश्चातापासारखे दुसरे प्रायचित्त नाही. तुला तुझ्या अपराधाची जाणीव झाली हे काही थोडे नाही. यापुढे हा पाप मार्ग सोडून दे आणि राम राम म्हणत आपले जीवन घालव. कुणाचेही वाईट करू नको, तर सर्वांचे कल्याण करण्याची भावना ठेव. महाराज, राम? कोण राम? राम नाम घेतल्याने माझे कल्याण कसे होईल? वाल्या कोळ्याने विचारले. त्यावर नारदाने वाल्या कोळीला प्रभू रामचंद्रांची कथा सांगितली आणि त्याचा निरोप घेतला. वाल्या कोळी मग तिथून परत फिरला नाही. तिथेच एका झाडाखाली बसला. मांडी घालून डोळे मिटून त्याने राम नामाचा जप सुरू केला. देहभान विसरून मनापासून तो जप करू लागला. दिवस, महिने, वर्ष करता करता 12 वर्ष निघून गेली. वाल्या कोळीची तपश्चर्या अखंडपणे सुरूच राहिली. 12 वर्षानंतर एके दिवशी त्याच वाटेने नारद मुनी जात होते. तेव्हा त्यांना राम नाम ऐकू आले. त्या आवाजाचा शोध घेतला असता एका वारुळातून राम नाम ऐकू येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. नारद मुनींनी ते वारुळ फोडले. वारुळातून त्यांनी वाल्याला बाहेर काढले. नारद मुनींनी त्यांना ओळखले होते. त्यांची तपश्चर्या पूर्ण झाली होती. नारद मुनींनी वाल्याला उपदेश करून ज्ञान दिले. त्यामुळे वाल्याचा ऋषी झाला. पुढे तमसा नदीच्या तीरावर वाल्मिकी ऋषींचा आश्रम तयार झाला. त्यांच्या आश्रमात अनेक विद्यार्थी शिकायला येऊ लागले. तसेच अनेक ऋषी तपस्वी येऊ लागले. याच ऋषी वाल्मिकींनी रामायण हा अलौकिक ग्रंथ लिहून रामकथा लोकांपर्यंत पोहोचवली.